काम झालं? वा वा वा. गुरु काय करतोयस? काय करतोयस नाश्त्याला? अरे गुरु काय हे काय काय चाललंय? काय बाजूला वा. काय झालंय मॅम? काय हवंय का? काय हवंय का म्हणजे तिला काय असं करतात का? मला तुम्ही ड्रायफ्रुट्स कट करून द्या, अजून द्या ड्रायफ्रुट्स कट करून, त्यानंतर केशर दुधात भिजवा आणि मस्त तूप द्या भरपूर. दे 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 लवकर दे. आज मस्त घमघमाट सुटलाय. हा काय? शिरा शिरा होतोय शिरा. अरे वा, काही पण काय विशेष काय आज? ऍक्च्युली स्वीटूनी मला हे सांगितलंय की आपण जर आयुष्यात आनंदी असू, आपल्या आयुष्यात काहीतरी चांगली घटना घडणार असेल किंवा घडली असेल तर ती आपल्याकडे कशाला ठेवायची, सगळ्यांबरोबर शेअर करायचा तो आनंद, मग तो आनंद द्विगुणित होतो. सो अशीच एक न्यूज मला तुमच्याबरोबर शेअर करायची. लवकर सांग ती बातमी. मी लवकरात लवकर रॉकीशी लग्न करायचं ठरवलंय. क्या क्या क्या? एक मिनट मम्मी जी क्या बोले? रॉकी आपण लवकरात लवकर लग्न करूया. क्या बात है मम्मी. भगवान तूने मेरी सुन ली. थैंक यू सो मच. अरे ताई, कॉंग्रॅच्युलेशन्स कॉंग्रॅच्युलेशन्स. ए रॉकी, कॉंग्रॅट्स यार. पण जिच्यामुळे हे शक्य झालं, मुळात तिने इन्सिस्ट केलं या गोष्टीसाठी आणि मला जे पटलं, त्या स्वीटूला पहिला घास भरवणार आहे मी. हा आनंदाचा पहिला घास पहिल्यांदा तुझ्या बरोबर शेअर करणार. नाही आता घे ग. घे ग. हॅपी. येस, बल्ले बल्ले. फायनली. हो वहिनी, त्या कपाटात सुद्धा बॅग नाहीये. तुम्ही ऑफिस मधून आलात त्यावेळी नक्की बॅग आणलेली ना? वरती पण कुठे बॅग नाहीये. इथे ठेवलेली का बॅग? दादा, तुम्ही कपाटाला नक्की कुलूप लावलं होतं ना? सुमन, बॅग ठेवताना मी होतो. दादा होते. नंतर आपण घराबाहेर कुठे गेलो पण नाही, आपल्याला बॅगेबद्दल आयडिया नाही, कपाट लॉक होतं, मग गेली कुठे बॅग? तेच तर कळत नाही ना. वहिनी, तुम्ही ऑफिस मधून घरी आलात त्यानंतर बाहेरचं कुणीच घरी आलं नाही. पण हुशो काउचू काकी, आटली मोठी जोखीम घ्यायचीच कशाला ने? आपण त्या फ्लॅट मध्ये नाही राहत, आपण चाळीत राहतो, चाळीत. आणि इकडची घरे तर इतकी चिपकून चिपकून येत ने, ते एकाच्या खिडकीत हात घातला तर दुसऱ्याच्या कान खाजवून बाहेर येईल. चलो छोडो, आ बधू जवा दो. अरे पण आटली मोठी रक्कम तुम्ही घरात ठेवली तर पती घरातल्या सगळ्यांना सांगायला पाहिजे की नाही? हा, ही पण सगळी तुमचीच माणसं आहेत हे ना? का आपण काय करणार होतो? अरे मामांजी, आपण त्या कपाटाकडे लक्ष ठेवले असते ने. आता मला सांगा, आपण कसे शोधायचे? ती बॅग कशी दिसते, तिचा कलर काय, आपल्याला कायच माहित नाही. 8 लाख रुपये गहाळ झाले माझ्याकडून. देवा परमेश्वर आहे, काय होत बसलंय? मी मालविकाला काय सांगू, काय तोंड दाखवू तिला? असं का होतंय? त्रास का होतोय? कसं तरीच होतंय. मालविका त्यांनी काही टाकलं नसेल ना शरीरात? वहिनी, मालविकाचा फोन आहे.
मालविका वहिनी थांबा, फोन उचलू नका. शरद काय बोलतोयस तू? नका उचलू काय. नलू फोन घे. काय बोलू मी? या काय बोलतात ते बघ तर आधी. अहो, नलू फोन घे. गुड मॉर्निंग नालू मावशी. ऐक ना, तू ती पैशाची बॅग घेऊन येतेस ना? नाही म्हणजे बँकेतले पैसे भरले की मी मोकळी, कारण बाकीच्या लोकांची पेमेंट व्हायची आहेत ना. काय तर एवढी कॅश माझ्याजवळ बाळगायची सवय तुटलीये माझी, म्हणून विश्वासाने तुझ्या हातात दिली. आणि हा हे बघ, काही करू नकोस, तू ट्रेननी बिननी येत बसू नकोस. मी हवं तर ड्रायव्हर पाठवते, गाडीमध्ये बॅग टाकून ये तू, म्हणजे काय पैसे हरवायचे नाहीत कुठे. हॅलो हॅलो नालू मावशी, हॅलो. आहेस ना? नाही, मला नेटवर्क गेलं की काय असं वाटलं. मला काही गडबड झाली. तुझी तब्येत बरी नाहीये का आज? ती पैशांची बॅग सापडत नाहीये. काय? पैशांची बॅग सापडत नाहीये? अगं असं कसं? विश्वासाने तुझ्याकडे ठेवायला दिली होती ना. अगं मी घरातच ठेवली होती, कपाटात ठेवली होती, चाबी पण लावली होती. पण अगं इथे तिथे शोध, डाव्या उजव्या हाताने आपण इकडे तिकडे ठेवतो ना, तशी कुठेतरी ठेवली असशील. शोधलीस का सगळीकडे? अगं सगळीकडे पाहिलं, सगळ्यांनी सगळीकडे शोधलं, पण नाही सापडत आहे मालविका. अरे बापरे, अरे बापरे. काय 500-500 रुपयाचा प्रश्न नाही, 8 लाख रुपये होते त्याच्यामध्ये. आणि बाकी कोणावर विश्वास नाही म्हणून तुझ्याकडे विश्वासाने ठेवायला दिली होती अगं मी ती. आता तुझ्याकडून हरवली म्हणजे तर काय करणार मी? लोकांची पेमेंट्स कशी करणार? आणि एवढी मोठी रक्कम बॅग हरवली कशी तुझ्या घरातून? एक मिनिट, घरातून ती गायब झाली म्हणजे घरातल्या कोणीच घेतलेत का पैसे? मालविका काही काय बोलतेस? असं काही नाही. एक मिनिट, तसं आहे की असं आहे शोधणं आपलं काम नाही, आणि त्याच्यात वेळ घालवायला नको. ज्याचं काम आहे ना त्याला इन्व्हॉल्व करूया आता आपण. सॉरी नलू मावशी, पण आता मला पोलिसात कंप्लेंट करावीच लागणार. पोलीस? हॅलो नलू नलू ओम, ओम तर नाहीये घरी. काय करू? कसं तरीच होतंय, फूड पॉइझनिंग सारखं. मावशीनं सांगू का? नको, त्यांना टेन्शन येईल. त्यापेक्षा मीच डॉक्टरांकडे जाऊन येते. हे बघ नलू, आठवण बघ. बॅग कपाटात ठेवल्यानंतर बॅग परत बाहेर काढली होतीस का? नाही हो. परत त्यानंतर कपाट परत उघडलं होतंस का? नाही ना हो, काय बोलताय तुम्ही? तुमच्या समोरच मी कपाटात बॅग ठेवल्यावर कुलूप लावलं होतं ना. त्यानंतर मी कशाला ते कपाट उघडेन? तसं नाही, दुसरी एखादी वस्तू काढण्यासाठी कपाट उघडलंस का म्हणून विचारतोय तुला. नाही, खरंच नाही उघडलं. मला ना सुमन, भाऊजी ऐका ना, तुम्ही कपाट उघडलं होतं का? काही काढायला?
नाही हो वहिनी. नाही अगं म्हणजे चुकून ती बॅग दिसली असेल, तुम्ही बाजूला सरकवली किंवा कुठे ठेवली, काही काढायचं असेल तेव्हा. अहो वहिनी, आम्ही त्या कपाटाजवळ नाही गेलो. हो. हाय हाय काकी, तुम्ही मामाजीवर डाऊट घेते? हे भगवान. काय? अगं नाही नाही, तसं नाही, मी आपलं सहज विचारलं. हा पण डाऊटफुल पणे विचारले नाही. जो आता चिन्याच्या मम्मीला किती वाईट वाटले असेल हे ना. किंजल, बॅग घरातून गायब झाली आहे, त्यात पैसे होते. विचारायला नको? नलूने 4 वेळा विचारले, याचा अर्थ नलू माझ्यावर संशय घेता असा होतो का? तू काय बोलतेस, तुझं तुला कळतंय का? ए दादा, अरे बरोबर आहे रे तुझं. घरातून एवढ्या पैशाची बॅग गायब झाल्यावर प्रश्न पडणारच ना. माझं डोकं खरंच माहित नाही, मी बधीर झाल्यावर. त्या बॅगेत एवढी मोठी रक्कम होती ती आपल्या घरातून गायब झाली म्हणजे म्हणून उद्या आपल्या सगळ्यांना जेल होईल का? नलू, असं काहीतरी बोलू नकोस ग. भलते सलते विचार मनात आणू नकोस. हा आणि बॅग तर काकींनी आणली होती ने, तर પછી चिन्याच्या मम्मी पप्पांना कशाला जेलमध्ये जायला लागेल? त्यांची काय चूक आहे? वहिनींची सुद्धा काय चुकी नाही. हा पण मामांजी, काकीने बॅग आणली ने, ती चोरी झाली, પછી जेलमध्ये तुम्ही कशाला जाणार? हा वहिनी ऐका ना, आम्हाला खरंच माहित नव्हतं बॅग बद्दल. ती हरवली कळलं ना, तेव्हाच कळलं बॅग विषयी. अगं हो राजा, नाही मी मला तसं म्हणाय. तुम्ही आम्हाला विचारताय आता. खरंच माहित नव्हतं बॅग बद्दल. मन ऐक ना राजा, खरंच माहित नव्हतं कपड्यात बॅग नाही नाही हो मी हॅलो मिसेस खानविलकर. हॅलो डॉक्टर. काय म्हणताय, कशा आहात? मी ठीक आहे. म्हणजे मी आज आले कारण मला सकाळपासून थोडं अस्वस्थ वाटतंय आणि उलटी झाली मला सकाळी. असं काहीतरी विचित्र ढवळत आहे पोटात. मॅम उलटी झाल्यावर पण मला असं वाटत होतं की उलटी होणार आहे. म्हणजे काहीतरी विचित्र होतंय. तुम्ही बाहेरचं काही खाल्लं होतं का? स्ट्रीट फूड, जंक फूड? नाही तुम्हाला ऍसिडिटीचा त्रास आहे का? नाही, असा ऍसिडिटीचा त्रास असं नाहीये, पण शिऱ्याने ऍसिडिटी होते का? नाही नाही, डोंट वरी, आपण चेक करूया. या मुंबई, ये ऑफिस का पूरा वर्कलोड अकेले कैसे झेल लेते हो? वर्कलोड काय त्यात रॉकी, प्रत्येक गोष्ट आपल्या नजरेखालून गेली की कसं जरा क्वालिटी चांगली राहते ना. आणि मला तसं फार बघायलाच लागत नाही, कारण नलू मावशी आहे ना, नलू मावशी खूप डिटेल मध्ये काम करते. सो मला फक्त मी जनरल बघतोय त्याच. बराबर. ओ भाई सुनो ना, जरा ये देखो, ये अपने जिम में कुछ प्रोटीन फूड आया है, वो देखो सही है कि नहीं. हो, हे किताब एकदा नलू मावशीला दाखवायला पाहिजे. तो नलू मौसी तो छुट्टी पे. सुट्टीवर आहे ती. पण आज काय म्हणजे नलू मावशी अशी कधीच सुट्टी घेत नाही. म्हणजे कुठलंही काही काम असेल तिला तरी ती ऑफिसला प्रेफरन्स देते. पता नहीं कुछ काम होगा इसलिए छुट्टी ली होगी. आय होप तिची तब्येत बरी असेल बाबा. मी तिला फोनच लावतो, पण उगाच विचार करण्यापेक्षा. मन खरंच नाही मी तसं बोलले. नलू, ओमकार यांचा फोन.
काय 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 करूया हो? मला वाटतं आपण ओमकार यांच्याशी बोलूया. हो पण आता तो जावई आहे या घरचा, काय सांगायचं त्याला? पैसे हरवले. काय हरकत आहे मग? नाही नाही, आपण आता काही नको सांगायला. माझ्यावर जेव्हा आळ येईल, पोलीस मला पकडून घेऊन जातील ना, तेव्हा सगळ्यांना कळणारच. वहिनी नलू काहीतरीच काय बोलतेस तू? कशाला येतील पोलीस? पोलीस? पोलीस येतीलच काही वेळात. फूड पॉइझनिंग असेल ना? नाही फूड पॉइझनिंगच असेल. प्लीज प्लीज फूड पॉइझनिंगच असू दे. नाही नाही मालविका, अगं आम्ही शोधतोच आहे. मगासपासून शोधतच असाल पण मिळाली नसेलच, कारण ते सगळे पैसे तुम्ही आपापल्या कामासाठी वापरले. काय बोलताय तुम्ही मालविका मॅडम? मला माहिती होतं तुम्ही हेच बोलणार. आमच्याकडे जे आहे त्याच्यामध्ये आम्ही सुखी आहोत, आनंदी आहोत, तृप्त आहोत. आता मला खरं खरं सांग नलू मावशी, काय गरज होती एवढ्या पैशांची, एवढे पैसे घेण्याची? हा काय या चिन्याच्या लग्नासाठी, त्याच्या शॉपिंगसाठी? अरे दिले असते ना तुम्हाला. नाही होत तसं खरंच नाही. हा हे बघा, आम्ही बघतोय. कसं? बॅग चोरीला गेली याचा बनाव उभा करून? नाही, तुम्ही किती खर्च करू शकता हे त्या एंगेजमेंट मध्ये बघितलंच. लोकांसमोर पुन्हा नाचक्की होऊ नये म्हणून घेतलेत काय पैसे? प्लीज कबूल करा. या कोणाला तू काही बोलू नकोस मालविका. त्यांची कोणाची काही चूक नाहीये ग, चूक माझी आहे. मी माझ्या जबाबदारीवर बॅग आणली होती आणि खरंच तुला सांगते, ती बॅग मी कपाटात ठेवून कुलूप लावलं होतं. अगं ती बॅग हरवेपर्यंत या लोकांना त्या बॅग विषयी काही माहित नव्हतं. खरंच मालविका, बॅग खरंच गायब झालीये. मग तुझं डोकं चालत नाही. बॅग कुठे? अहो ऐका ना, आपण पोलिसांना बोलूया. नाही खरंच पोलिसांना येऊ दे, म्हणजे कळेल तरी की बॅग कुठे गेली. ते शोध तरी घेतील. आपण बोलूया पोलिसांना. डॉक्टर ते मी शिरा खाल्ला होता, पण असं म्हणजे वेडावाकडं खाल्ल्यावर मला असं होतो त्रास. पण आज खरंच काहीतरी विचित्रच होतंय डॉक्टर. फूड पॉइझनिंग सारखंच वाटतंय. फूड पॉइझनिंगच असेल ना फक्त? नाही मिसेस खानविलकर, हे अस्वस्थ वाटणं, मळमळणं हे तुम्हाला होतंय कारण तुमची गुड न्यूज आहे. हा, तुमची गुड न्यूज आहे. सॉरी मला कळलं नाही. म्हणजे तुम्ही आई होणार आहात. अभिनंदन. अभिनंदन. अरे आणि अगंच म्हणायचं झालं तर ते आपल्या हातात नाही. नाही एक मिनिट, आपल्याच हातात आहे. इनफॅक्ट लेट मी बी व्हेरी क्लिअर, मला आता मुलांचा विचार करायचा नाहीये. तूही नको करूस.